सुरेखा अशोकला म्हणाली, अहो ऐकलं का, मला मटर पनीर खायची खूप इच्छा झाली आहे. मला थोडेसे पैसे द्या. मी बाजारातून मटर पनीर आणि काही मसाले घेऊन येते. सुरेखाने हसत तिच्या नवऱ्याला पैसे मागितले. अशोकने आनंदाने त्याचं पाकिट बायकोच्या हातात देत तो तिला म्हणाला, तुला पाहिजे तेवढे पैसे काढून घे. तेवढ्यात सुरेखाची सासू मध्ये आली आणि म्हणाली, हे काय अशोक, तू तुझ्या मेहनतीचा पैसा असाच बायकोवर उधळणार आहेस का? हे बघ, तसंही तिला घरात बसून आयतं खायची सवय झाली आहे. काही कामधाम तर करत नाही. हे ऐकून अशोक थोडा आश्चर्यचकित झाला आणि मग म्हणाला, आई, हे काय बोलत आहेस तू? त्याची आई तोंड वाकडं करत म्हणाली, अरे खोटं काय बोलत आहे मी? मी शिकलेली सून एवढ्यासाठी घेऊन आले होते की सासरे आल्यावर एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी करेल आणि घरात 4 पैसे जास्त आणेल. अशोक म्हणाला, पण आई, माझा बिझनेस तर चांगला चालला आहे, त्यामुळे घरात पैशाची काही कमतरता नाही. मग तू तिला सारखी सारखी नोकरी करायला का सांगत आहेस? त्याची आई म्हणाली, हे बघ अशोक, वेळेचा काही भरोसा नसतो. तुझ्यासाठी चांगल्या चांगल्या घरातून स्थळं येत होती. ते लोक हुंड्यात खूप पैसे द्यायला तयार होते. मी सुरेखाला या घरची सून यासाठी बनवलं कारण लग्नाच्या अगोदर मी तिला हे विचारलं होतं की लग्नानंतर तू सरकारी नोकरी करणार का? तेव्हा तर ती हो म्हणाली होती. आता ही गरोदर आहे आणि अजून हिला एखादी चांगली नोकरी मिळाली नाही. सुरेखा हळू आवाजात म्हणाली, आई, मी आता DED करत आहे आणि ते पूर्ण झाल्यावर मी सरकारी टीचरच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. सगळं काही चांगलं होईल, तुम्ही काळजी करू नका. हे ऐकल्यावर तिची सासू रागात तनतन करत पाय आपटत खोलीतून निघून गेली. आता सुरेखाचा मूड ऑफ झाला, त्यामुळे तिने तिच्या नवऱ्याचं पाकिट त्याच्या हातात माघारी देत म्हणाली, जावा, तुम्ही तुमच्या कामावर, मला काही पनीर खायचं नाही. अशोक प्रेमाने बायकोच्या गालाला स्पर्श करत म्हणाला, अगं, आईला बाहेर जाऊन काम करायची संधी नाही मिळाली, त्यामुळे तिला असं वाटते की तू बाहेर जाऊन नोकरी करावी, तू स्वतःच्या पायावर उभी राहावी. त्यात काय चुकीचं आहे? तसंही तू शिकलेली आहेस. तुला पण बाहेर जाऊन काम करायचं मन करतच असेल ना? अगं, आई जरा फटकळ आहे. ती बोलताना विचार करत नाही आणि काहीही बोलून जाते. जाऊ दे ना, हे घे पैसे आणि बाजारात जाऊन पनीर पण आण आणि काही ड्रायफ्रूट पण घेऊन ये. आपल्या येणाऱ्या बाळासाठी आणि त्याच्या तब्येतीसाठी तुझं चांगलं खाणं पिणं खूप गरजेचं आहे. असं म्हणत तो तिला बाय करून कामावर निघून गेला. सुरेखा पण घरातली बाकी राहिलेली कामं करण्यात मग्न झाली. लवकरच तिच्या परीक्षा सुरू होणार होत्या आणि या अवस्थेत तिला घरातल्या कामासोबत तिच्या अभ्यासावर पण लक्ष द्यायचं होतं. कशी तरी ही वेळ पण निघून गेली. तिची परीक्षा पण झाली आणि ती चांगल्या मार्क्सने पास पण झाली. आता तिची सासू तिला नोकरी शोधण्यासाठी सारखी जबरदस्ती करू लागली. ती येणारं प्रत्येक अर्ज भरत होती, पण तिला अजून काही नोकरी मिळालीच नव्हती. आता ती 2 जुळ्या मुलींची आई झाली होती. तिने 2 जुळ्या मुलींना जन्म दिला होता. तिला आता अजून बाळ नको होतं. या विषयावर ती तिच्या नवऱ्याशी बोलली होती, पण सासूची इच्छा होती की तिने अजून एक चान्स घ्यायला पाहिजे, म्हणजे तिला मुलगा होईल. शेवटी सुरेखाने तिच्या सासूच्या आनंदासाठी 3 वर्षांनी परत एकदा आई होण्यासाठी मनाला मजबूत बनवलं होतं. जेव्हा तिच्या जुळ्या मुली 4 वर्षाच्या झाल्या, त्याच वर्षी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तेव्हा कुठे जाऊन तिची सासू तिच्यावर थोडीशी खुश झाली. तरी पण नोकरी करण्यासाठी सासू तिला टोमणे मारतच होती. आता 3 मुलांना सांभाळायची सगळी जबाबदारी एकट्या सुरेखावर येऊन पडली होती, कारण तिच्या नवऱ्याला त्याच्या बिझनेसमधून घरात लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. घरातली सगळी कामं तिला एकटीलाच करायला लागत होती. फक्त घर झाडायला आणि फरशी पुसायला तेवढी एक कामवाली बाई ठेवली होती. घरातल्या कामासोबतच मुलांच्या आंघोळी, त्यांचं जेवण, त्यांचा अभ्यास हे करता करता दिवस कसा निघून जात होता हे सुरेखाला पण समजत नव्हतं. त्यांचं सगळं करून ती थकून जात होती. सासू तर एक ग्लास पाणीसुद्धा स्वतःच्या हाताने घेऊन पित नव्हती. सुरेखाच्या आयुष्यात पहिल्यापासूनच कष्ट आणि फक्त कष्टच होतं. ती 15-16 वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं. भाऊ नोकरी करत होता, त्यामुळे घराची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. लवकरच त्याच्यासाठी चांगलं स्थळ आलं, म्हणून मग त्याचं लग्न लावून दिलं गेलं.
आता घरात सुरेखा, तिची आई आणि दादा बहिणी असे 4 लोक होते. सुरेखा अजून कॉलेजमध्ये शिकत होती. जेव्हा तिची बहिणी लग्न करून त्या घरी आली तेव्हा अविवाहित नणंद बहिणीच्या डोळ्यात टोचायला लागली. मग ती रोजच घरात भांडण करायला लागली की सुरेखाचं लग्न लवकरात लवकर करून द्या, नाहीतर मी माहेरी निघून जाईन. वहिनीचं तिच्यासोबतचं वागणं दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं. तिची बहिणी तिला नोकरासारखी वागवायची, वेळेवर जेवायला देत नव्हती. हळूहळू सुरेखाच्या मनात या गोष्टीने घर केलं की ते उपऱ्यासारखं राहण्यापेक्षा लवकरात लवकर लग्न करून सासरी गेलेलं बरं. अगदी त्याच वेळी तिचा मामा त्यांना भेटायला त्यांच्या घरी आला. त्यांना सुरेखाचे हाल बघवले नाहीत आणि ते म्हणाले, सुरेखा बाळा, तू लग्न करून तुझ्या सासरी तुझ्या घरी जा, तिथे तू आरामात सुखात राहशील. इथे तर तुझा दादा आणि बहिणी तुझी अजिबात काळजी घेत नाहीत. सुरेखाच्या मनात पण ही गोष्ट आली होती. तिचा मामा म्हणाला, माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, खूप छान स्थळ आहे, त्याच्याशी बोल, तुला जर तो आवडला तर मग मी तुझं लग्न लावून देतो. सुरेखाने त्या मुलाचा नंबर घेतला होता. मग ती हळूहळू ती अशोकसोबत फोनवर बोलायला लागली. काही महिने एकमेकांशी फोनवर बोलल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग अशोकने त्याच्या घरी सांगितलं की त्याला सुरेखासोबत लग्न करायचं आहे. अशोकची आई या लग्नासाठी तयार नव्हती, कारण तिला बिनबापाच्या पोरीला तिच्या घराची सून बनवायची नव्हती. पण जेव्हा तिला समजलं की सुरेखा ही खूप शिकलेली आहे आणि ती खूप हुशार आहे, मग त्यांनी एक अट ठेवली की लग्नानंतर माझी सून सरकारी नोकरी करेल तरच मी या लग्नासाठी होकार देईन. त्यावेळी सुरेखाला काही समजत नव्हतं. तिला वाटलं की लग्नानंतर लोक मुलीच्या शिक्षणावर आळा घालतात, त्यांना शिकून देत नाहीत. पण इथे माझ्या सासूची अशी इच्छा आहे की मी सरकारी नोकरी करावी, ही तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे ती तिच्या सासूला म्हणाली की मी लग्नानंतर नोकरी करण्यासाठी तयार आहे. लग्नानंतर तिनं तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. पण सासू तिला घरातल्या कामात अजिबात मदत करत नव्हती. घरातली कामं करून करून तिला थकायला व्हायचं. तरी पण ती अभ्यासाला बसत होती. वेळ एखाद्या उडणाऱ्या पक्षासारखी लवकरात लवकर निघून गेली. पहिले ती नोकरीसाठी निघणारे सगळे फॉर्म भरत होती, पण आता ती 3 मुलांची आई झाली होती. अशा वेळेस 3 मुलांना सांभाळून नोकरी करणं तिला अवघड वाटत होतं. तिच्या एका मैत्रिणीला सरकारी नोकरी लागली होती. ती आता नोकरी आणि घरातल्या कामात वैतागून गेली होती, कारण घरातलं कोणीही तिला मदत करत नव्हतं. फक्त पगार मोजण्यासाठी सगळे पुढे असायचे. अशा वेळेस सुरेखाला असं वाटत होतं की जर तिने नोकरी केली तर तिचे मुलांकडे दुर्लक्ष होईल, त्यांचा सांभाळ नीट करता येणार नाही. आणि तसंही घरात पैशाची काहीच कमतरता नव्हती. पण तिची सासू रोज तिला टोमणे मारत असायची की सुनबाई, तुला आयतं बसून खायची सवय झाली आहे, त्यामुळे तू नोकरीसाठी प्रयत्न करत नाहीस. असंच एक दिवस ती दुपारच्या वेळी जेवायला बसली होती. तेव्हा तिच्या ताटात चपाती, वरण, भात, पनीरची भाजी बघून तिची सासू तिच्यावर खूप भडकली. ती रागात तिच्याजवळ आली आणि तिचं जेवणाचं ताट सासूने हिसकावून घेतलं आणि किचनमध्ये घेऊन गेली. हे सगळं बघून सुरेखा गप्प उभी राहिली आणि म्हणाली, आई, तुम्ही हे काय करताय? माझं जेवणाचं ताट घेऊन कुठे जाताय तुम्ही? तिची सासू रागात म्हणाली, थांब, मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते. असं म्हणत त्या थोड्या वेळानंतर जेवणाचं ताट घेऊन आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू लवकरात लवकर सरकारी नोकरी कर, तरच तुला भरलेलं जेवणाचं ताट मिळेल. तुला तर फक्त बसून खायची सवय झाली आहे. जेव्हा तुला खायला प्यायला कमी मिळेल ना, तेव्हा तू मन लावून सरकारी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करशील. एवढं बोलून तिच्या सासूने तिच्या ताटात एक भाकरी, कांदा आणि चटणी ठेवली. सुरेखा 3 मुलांना सांभाळून घरातली कामं करत असल्यामुळे तिला खूप भूक लागली होती. त्यामुळे ती सासूला नकार देत म्हणाली, आई, मी आजपर्यंत विचार करत होते की चला असू द्या, मी फॉर्म भरत आहे, जर नोकरी मिळाली तर पुढच्या पुढे बघूया, पण आजपासून मी नोकरीसाठी प्रयत्न करणार नाही. आणि कोण म्हणालं तुम्हाला की मी बसून खाते म्हणून? अहो, मी सगळं घर सांभाळते, घरातली सगळी कामे करते आणि मुलांना पण सांभाळते. याला बसून खाणं म्हणत नाहीत,
उलट बसून तर ते लोक खात असतात जी घरातली अजिबात कामं करत नाहीत, आयुष्यात काम न करता एकही पैसा कमवत नाहीत आणि घरात बसून फक्त हुकूम सोडत असतात. असं म्हणत तिचा आवाज भारी झाला. तिचं मन भरून आलं. तिची सासू रागात तिला म्हणाली, म्हणजे तू मला टोमणा मारत आहेस की मी घरात बसून नुसती खात असते म्हणून? तेवढ्यात अशोक घरात आला. तो घरी विसरून गेलेली फाईल नेण्यासाठी परत माघारी आला होता. त्याने त्याच्या आईचं आणि बायकोचं सगळं बोलणं ऐकलं होतं. तो म्हणाला, हो आई, माझी बायको काही बोलू दे नाहीतर नाही बोलू दे, मी तुला बोलत आहे की बसून खाणं यालाच म्हणतात. आणि तसंही सुरेखा बसून अजिबातच खात नाही. ती इथे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे, घर एकदम छान सांभाळत आहे. म्हणूनच मी बाहेर जाऊन माझं काम, माझा बिझनेस व्यवस्थित करत आहे. मला तुझी काळजी नसते, मला मुलांची काळजी नसते. त्यामुळे तिने नोकरी नाही केली तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. तिला नोकरी करायची नाही तर मग तू तिला जबरदस्ती का करत आहेस? माझ्या खात्यात एवढा पैसा आहे की मी माझ्या घराची, घरातल्या लोकांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो आणि आयुष्यभर आरामात घरात बसून खाऊ शकतो. जर माझ्या बायकोला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी करायची असेल, तिला नोकरी करायची आवड असेल तर काहीच तक्रार नाही. पण जर तू तिला जेवण न देता उपाशी ठेवून नोकरी करण्याची अट घालत असशील तर हे मी अजिबात सहन करणार नाही. तिला नोकरी करायची आहे की नाही हा निर्णय पूर्णपणे तिचा असेल आणि इथून पुढे जर तू तिच्यावर जबरदस्ती केलीस तर मग मी तिच्यासाठी नवीन घर खरेदी करेन. तिथे ती आरामात मुलांचा सांभाळ करेल, त्यांना चांगल्या सवयी लावेल. यापेक्षा मला जास्त बोलायची गरज नाही. असं म्हणत तो रागात किचनमध्ये गेला आणि भरलेलं जेवणास ताट वाढून घेऊन आला आणि बायकोच्या हातात देत म्हणाला, घे, चुपचाप हे सगळं जेवण संपवून टाक. आज मी तुला म्हणत आहे की नोकरी करायची काही गरज नाही आणि तू बसून खात नाहीस. त्याची आई रागात पाय आपटत तिथून निघून गेली. आज त्यांच्या सगळ्या टोमण्यांचा शेवट अंत झाला होता, कारण आज मुलानेच त्यांना बरोबर उत्तर दिलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं की एक स्त्री जी घर सांभाळते, मुलांना वाढवते, त्यांना लहानाचं मोठं करते, त्यांना चांगले संस्कार देते, घराची सगळी कर्तव्ये पार पाडते, ती स्त्री घरात बसून आयतं खात असते का? तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.